राज्यात दोन्ही राष्ट्रवादी सध्या एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे. लवकरच त्यांचं विलिनीकरण होणार अशी चर्चा सुरू आहे आणि त्याच अनुषंगाने आज भोरमध्ये सुद्धा दोन्ही राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. दोन्ही राष्ट्रवादीचे नेते आपण या ठिकाणी पाहतोय. या ठिकाणी पाहिलं तर दोघांचंही मनोमिलन जे आहे ते झालेलं आहे. नक्की बैठकीत काय ठरलं याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष आहेत, तालुका अध्यक्ष बांदल साहेब ते आहेत. बांदल साहेब, काय नक्की चर्चेत झालं, काय ठरलं? काय नाही, आता महाराष्ट्रामध्ये दोन्ही पक्ष एकत्र येण्याचे विचारविनिमय पवार साहेबांचा दादांचा चालू होता. परंतु दादांचं आकस्मिक आता निधन झाल्यामुळं आम्ही भोरची जी राष्ट्रवादी पवार गटाची आहे आम्ही निर्णय घेतलेत. पहिले आमचे संबंध चांगलेच होते, पण या ठिकाणी ताई असतील, दादा असतील, यांनी आम्हाला सांगितले काय नाही, ह्या वेळेला दोन्ही पक्ष भोर तालुक्यामध्ये एकत्र आले पाहिजेत. त्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी वाटचाल केलेली आहे. विलिनीकरणाची चर्चा चालू आहे. आता दोन्ही राष्ट्रवादी राज्यभरात एकत्र यावं अशी भूमिका. त्यावर वरून आदेश आल्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होण्याची चिन्ह आहे. त्या पद्धतीवर वाट चाललेलं आहे. दादाने तसं संकेत दिलेलं आहे. सकाळीच मी टी व्हीला पाहिलं की शशिकांत शिंदे साहेब सुद्धा म्हणले की ह्या पद्धतीने दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील. तुम्ही सुद्धा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी आहात. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर काय भूमिका आहे? तालुक्यात चाललेले आहे, राज्यात नाही, आमचं तालुक्यात तर मनोमिलन आहे. आम्ही एकत्रच काम केलेलं आहे अनेक वर्ष, आणि वर्ष नेते ठरवतील एकत्र यायचं, आणि वर्ष आले तर आमची काहीच हरकत नसणार आहे त्याच्यासाठी. आपल्यासोबत राष्ट्रवादीचे आमदार शंकरभाऊ मांडेकर आहेत. मांडेकर साहेब, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षासोबत आता बैठक झाली. विलिनीकरण ते झालेले, आपल्या विलिनीकरणाची चर्चा सुरू आहे. तालुक्यात ते एकत्र आहातच, काय तुमची भूमिका आहे सगळं? तर आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी बसलोय. शेवट दोन्ही राष्ट्रवादी ह्या एकमताच्याच आहेत आणि गेली अनेक वर्ष आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी एकत्र काम करतोय. आता या ठिकाणी आम्हाला घड्याळाला उमेदवारी मिळालेली आहे. तो तरी म्हणजे पवार साहेबांच्या गटाने काही उमेदवारी अर्ज भरले नव्हते. मग आम्ही त्यांची चर्चा केली की उद्या देशात जो निर्णय राज्यात लागेल, आम्ही सर्व त्या मताशी संमत आहेत. विलिनीकरण व्हावं ही प्रत्येकाची इच्छा आहे, परंतु ते होईल त्यावेळेस होईल. परंतु तत्पूर्वी जिल्हा परिषद इलेक्शनला आपण पंचायत सामोरं जात असताना आम्ही भोर शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वच मंडळी एकत्र बसलो दोन्ही गटाचे, आणि चर्चा केली. जे आपले उमेदवार दिले, ज्यांना अधिकृत चिन्ह मिळाले, त्याला आपण पाठिंबा द्यावा, आणि त्या दृष्टीने आमची चर्चा आणि त्यांनी या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे. आम्ही दोन्ही मंडळी एक विचाराने या ठिकाणी लढू. तर संतोष भाऊच्या बाबतीत बोललं जातं, संतोष भाऊंनी उमेदवारी अर्ज भरला होता, ते इच्छुक होते ही सत्य आहे. परंतु त्या ठिकाणी उमेदवारी एकालाच मिळणार होती. रणजितदारांना उमेदवारी मिळाल्यानंतर माझं संतोष भाऊचं बोलणं आलं. संतोष भाऊनी सांगितलं, भाऊ उमेदवारी मागण्यापर्यंत योग्य होतं, मला उमेदवारी नाही मिळली, आपल्या मित्रालाच उमेदवारी मिळलेली आहे, आपण त्यांचं काम करून त्या दृष्टिकोनातून आम्ही उमेदवाराचं मागे घ्यायचं ठरलं. संतोष भाऊ गेले, परंतु योगाने त्यांचा सूचक गेला होता, पण त्याने काही टेक्निकल अडचणी आल्या आणि भाऊ तिथं पोचोच तोपर्यंत वेळ संपली, म्हणून ते राहिलं. आणि दुसऱ्या दिवशी संतोष भाऊचं आमचं दादाचं बोलणं आलं की संतोष भाऊ याचे तुमच्या प्रेस कॉन्फरन्स घेऊन दादांना जाहीर पाठिंबा देणार होते, पत्रक पण काढणार होतो. परंतु अजितदादांची ती दुर्दैवी घटना घडली, आणि त्या घटनेमुळे आमचं ते सर्व 2 दिवस त्यात गेले, काही करता आलं नाही. परंतु आज आम्ही या ठिकाणी शोकसभा आयोजित केली होती. भोरमधील सर्व पक्षीय लोकांनी या ठिकाणी शोकसभेचं आयोजन केलं होतं, आणि ते झाल्यानंतर आम्ही या ठिकाणी बसलो. आणि आता तुमच्या पुढंच संतोष भाऊनी, रवी शेटणी किंवा विठ्ठल भाऊ आहेत, या सर्वांनीच या ठिकाणी पाठिंबा दिला आहे. संदीप आमचे नांगरेसुद्धा या ठिकाणी आहेत, ते आता बाहेर गेलेत. परंतु सर्वांनीच ठरवलं शेवट हे विचार दोन्ही एकच आहे. एक विचाराने आपल्याला जायचं आहे, जे उमेदवार आपल्याला दिले त्यांना निवडून आणायचे. आपल्यासोबत माजी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित शिवतारे सुद्धा आहेत. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर काय तुमचं मत आहे? खरं तर ज्यावेळेस ह्या घटना घडल्या या भोर तालुक्यामध्ये, प्रामुख्याने भोर, वेल्हा असेल, मुळशी असेल, या आदरणीय पवार घराण्याशी एकनिष्ठ असणारं हे तालुक्यात पवार हाच पक्ष ही भूमिका ठेवून आजपर्यंत आम्ही सर्वच जण राजकारणामध्ये एकत्रित आजपर्यंत काम करत होतो. ज्यावेळेस ज्या गोष्टी घडल्या, ज्या आमच्या हातात नव्हत्या, त्या आमच्या हातामध्ये राहिल्या नाही. परंतु या मागील 6 महिन्यामध्ये प्रामुख्याने विधानसभा निवडणूक झाल्यानंतर आम्ही दोन्ही नेत्यांना विनंती करत होतो, सर्वच पदाधिकारी, की आपण एकत्र आलं पाहिजे. कारण आपला विचार एक आहे, आदरणीय पवारसाहेब असतील, आदरणीय अजितदादा, सुप्रियाताई यांना विचार मानणारा हा हे तिन्ही तालुके आहेत. त्यामुळं भविष्य काळामध्ये खरं तर दादांनी पण त्याच्या संदर्भामध्ये या राज्यातली भोर नगरपालिकेमध्ये सुरुवात त्या ठिकाणी झाली होती. कारण आम्ही आमदार शंकरभाऊ मांडेकर असतील, आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी दादांना विनंती केली की आम्ही एकत्रपणे लढण्याची भूमिका आमची सर्वांची, आणि दादांनी त्यावेळेसच या
गोष्टीला दुजोरा दिला होता. परंतु आता काल परवा जी गोष्ट घडली ती खरं तर राष्ट्रवादी परिवाराला आणि या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य तळागाळातल्या सर्व जाती धर्मातल्या नागरिकांना अतिशय मोठा धोका दादांच्या जाण्याने झालेला आहे. आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचा या तालुक्यातला असेल किंवा राज्यातले सर्वच आमदार शंकरभाऊ असतील किंवा सर्व आमदार खासदार कार्यकर्ते हे दादांच्या नेतृत्वाखाली दादांच्या प्रशासनाच्या उत्तम कुशल आणि कार्यकर्त्याला पाठबळ देणारा नेता हे दादा होते. निश्चित स्वरूपामध्ये दादांच्या जाण्याने खूप मोठं नुकसान हे राष्ट्रवादी परिवाराचं झालेलं आहे. परंतु हे होत असताना आता आम्ही सर्वच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटाचे कार्यकर्त्यांची भूमिका आहे की निश्चित स्वरूपामध्ये वरिष्ठ नेत्यांनी तो निर्णय घ्यावा आणि ते निश्चित स्वरूपामध्ये घेतील. कारण पवार हा विचार हा या राज्यामध्ये राहिला पाहिजे आणि भविष्य काळामध्ये वरिष्ठ नेते जे निर्णय घेतील त्यांच्या निर्णयानुसार आम्ही जाण्याचं ठरवलं आहे. या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पंचायत समिती जिल्हा परिषदला सर्वांनी एकत्रितरित्या पंचायत समितीची आणि जिल्हा परिषदची सत्ता आणण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे निर्णय घेतलेला आहे. आपण पाहतोय की खरं तर कालच अजित पवार यांचं निधन झालं आणि त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावे अशा भावना ज्या आहेत त्या राज्यभरातल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या पाहायला मिळते आणि तशीच भावना कुठेतरी भोरच्या सुद्धा या पदाधिकाऱ्यांची असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन किरण अंबिकेसह विनय जगताप, TV 9 मराठी, भोर, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV 9 मराठी, एकमेव.